मी आलोय गावाला, सो आम्ही निघालोय फिरायला. सो जस्ट लुक ॲट द व्ह्यू. मी आहे आणि 1 2 3 4 जण निघालोय फिरायला. आत्ता सध्या आहे आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यात. सो लुक ॲट द व्ह्यू. फक्त सह्याद्रीचा व्ह्यू बघा तुम्ही. हे बघा, मस्त असा मान्सून होत आहे आणि सगळीकडे ग्रीन ग्रीन ग्रीन. आणि भाई काय मज्जा येते. हे बघा, पुढे एक वॉटरफॉल दिसतोय तिथे आणि पूर्ण घाट रस्ता चालू झाला आहे. ह्या इथे एक वॉटरफॉल आहे. आपल्याला जायचं आहे कमळगडवरती. सो आपण आता हा घाट चालू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील हा घाट आहे आणि आपल्यापाशी एक आहे शाईन, दुसरे आहे एक्स्ट्रीम. लेट्स गो. आता तुम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करा. भाई जी मजा येते ना, काय सांगू. आम्ही आलो कमळगडावरती आणि आम्हाला वाटलं, खाली एक जण बोललं की पायथ्यापर्यंत गाडी जाते. ॲक्च्युली मी तुम्हाला रोड दाखवतो आणि गाड्या कुठं आणल्यात आम्ही ते पण बघा. सो ही एक गाडी इथं आहे, ती एक पाठीमागे थांबली. आम्ही गाड्यावरती आलो. हा गड आहे आणि ह्या रोडनं आम्ही गाडी कशी घेऊन जाणार आहे. सो पूर्ण स्कॅम झालेला आहे आमचा. इथं कुठलाही रोड नाही आहे गाडी जाण्यासारखा. सो एक गाडी इथं आहे, एक गाडी इथं आहे आणि त्या मंदिरापर्यंत पासून गाडी वरती घेऊन आलो आणि गड आहे त्या तिथे वरती. सो आम्हाला नाही माहिती आम्ही कसं जाणार आहे. सो आता आम्हाला आय थिंक चालतच ट्रेकिंग करायला लागणार आहे, नाहीतरी रस्ता तरी चुकलेला आहे. सो बघू आता, जर इथं कोण असेल आसपास तर त्यांना विचारतो, नाहीतर मग ट्रेकिंग चालू करतो. आम्ही आता गडावरती गाडी इथून घातलेली आहे आणि भाई व्ह्यू बघा यार. लुक ॲट द व्ह्यू. तो तिथे राहिला कमळगडवरती. सो आता आम्हाला माहिती नाही आहे रोड. सो जर कोण भेटलं इथं तर त्यांना विचारतो आम्ही की जायचं कसं आहे म्हणून. आम्ही इथून गाडी घेऊन आलो आहे. सो हा आय थिंक ट्रेकिंगचा रोड आहे, गाडी इथून वरती जात नाही आहे. सो लेट्स सी काय होतंय. पण व्ह्यू बघा यार, काय मस्त व्ह्यू आहे. तर आमचा स्कॅम झालेला आहे. ॲक्च्युली कमळगडावरती जायला असा परफेक्ट रस्ता कोणता नाही आहे आणि आमचा एक मेंबर चालू शकत नाही आहे. त्यामुळं प्रॉब्लेम काय झाला, आणि गडावरती पहिले एक घर राहायचं म्हणजे गडाच्या वरती पायथ्याशी, पण तिथे ॲक्च्युली त्यांच्या जनावरांना वाघांनी जास्त त्रास दिल्यामुळे ते सोडून आलेत. आणि जर आम्ही गडावरती गेलो असतो, जर वाघ गावला असता तर आमच्या ह्या मेंबरला आम्हाला तिथं सोडून यावं लागला असतं. त्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केला आहे गडावरती जायचं. सो आम्ही आता निघालो महाबळेश्वर फिरायला. तिथून जर कोणता जवळ गड असेल तर आम्ही तो करू. लेट्स गो. तर आम्ही आलो आहे महाबळेश्वर मंदिरला. लय बेकार पाऊस आहे आणि आम्ही आत्ता सध्या एंट्री करत आहे महाबळेश्वर मंदिर. बघू शकता तुम्ही भाई, किती जुनं मंदिर आहे. चप्पल काढावी. स्वयंभू श्री बळेश्वर मंदिर. ऐक, तर आम्ही आत्ता महादेव मंदिर, जे खूप प्राचीन आहे, आतमध्ये अलाउड नाही आहे मोबाईल, सो म्हणून मी आतमध्ये रेकॉर्ड नाही केलं. पण मंदिर बघा, आणि हे आतमध्ये मंदिर आहे. तिथं शिवलिंग आहे आणि तिकडं महाबळेश्वर मंदिर असं ते रोड जातं. हे स्वयंभूवती बळेश्वर मंदिर आहे. तो पुढून ते बघू आणि परत अजून एक मंदिर आहे, ते पण खूप जुनं आहे, ते बघायचं. हे आम्ही सगळे एवढे पावसाळ्यात भिजलो आहे, हालत पाक वाईट आहे. मी रेनकोटच्या आतमध्ये अजून एक रेनकोट घातला आहे. तिथं एक 800 वर्ष जुनं महादेवाचं मंदिर आहे, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामात्यांचा जेव्हा तो सोन्यानं त्यांचं ते वजन केलेलं ना, तेवालं मंदिर आहे ते.
आणि तिथं आतमध्ये कॅमेरा लावत नसल्यामुळे मी ते दाखवू नाही शकलो. पण यार हात बघता तुम्ही कसे झाले पाण्यात, पण खूप मजा येते, भारी वाटते महाबळेश्वर फिरायला. आता आम्ही जाणार आहे कृष्णमाई मंदिर बघायला. ते मंदिरमध्ये आय थिंक व्हिडिओग्राफी अलाउड आहे, सो मी ते दाखवतो. फायनली जे एकदम खूप प्राचीन मंदिर आहे, आम्ही त्या मंदिराजवळ आलेलो आहे. इकडं सगळं पूर्ण धुकं आहे, धुकं ऐ ग. आणि खूप प्राचीन मंदिर आहे यार, लाईक ह्याचं पाडाय झालेलं आहे हे कृष्णाई मंदिर. तर मी तुम्हाला ह्याचा व्ह्यू दाखवतो. आणि मंदिर बघा यार, किती जुनं मंदिर आहे हे बघा. माझा पूर्ण हात शेवर होत आहे भाई. मंदिर बघा यार, काय मंदिर आहे, क्लास नेक्स्ट लेवल. आणि तो जातो इकडे असा डोक्यात. खूप प्राचीन मंदिर आहे. आतमध्ये एक बाबा होते, हे बोलले हे मंदिर 5000 वर्ष जुनं आहे. हा कृष्णा नदीचा उगम होतो इथे, म्हणून ह्या मंदिराचं नाव कृष्णाई आहे. आणि 5000 वर्ष जुनं मंदिर आहे. जस्ट लुक ॲट द व्ह्यू यार, काय मंदिर आहे, खूप भारी वाटते इथे. स्ट्रक्चर बघा, पूर्ण दगडाचं कोरीव काम आहे याच्यात पूर्ण. मजा येते. रेनकोट डबल घातला आहे कारण की पाऊस खूप आहे इकडे. तुम्ही इकडे बघू शकता, तुम्हाला दिसेल भाई. आई शपथ, व्ह्यू बघा. हे मला लागलंय म्हणून मी घातलंय हा, ते बघू नका भाई, काय नजर. तर अशा प्रकारे आमचं महाबळेश्वर फिरून झालेलं आहे. खूप दुकान, आम्ही अजून काय एक्सप्लोअर नाही करणार आहे, पाऊस खूप जास्त आहे इकडे. तर एवढंच होतं. कृष्णाबाई मंदिर बघितलं, कमळगडला गेलो, ते काय झालं नाही, त्यामुळे आता रिटर्न घरी निघालो आहे. तर मी माझा व्लॉग इथे संपवतोय, कारण की मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा, मजा आली फिरायला पावसात, भिजलो खूप, पण मजा खूप जास्त आली. कारण व्ह्यू बघा यार, महाबळेश्वरमध्ये नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे. तर साइन ऑफ.